एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। मिठानगरमध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाली आहे। कोंढव्यातील मिठानगर भागात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार समोर येतोय। तोडफोड करून या लोकांनी दहशत माजवलेली आहे। पोलिसांकडून 3 अल्पवयीन ताब्यात घेण्यात आलेत। कोंढवा मध्ये अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्याचं पर्यवसान या टोळक्यानं मिठानगर मधल्या वाहनांची तोडफोड करण्यामध्ये घालवलेला आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया। अभिजित, हा सगळा काय प्रकार आहे? सुवर्णा, पुण्यातील कोंढवा परिसरात गेल्या महिन्याभरात ही तिसरी गाड्यांची तोडफोड आहे आणि यावेळी चक्क अल्पवयीन मुलांनी 6 ते 7 अल्पवयीन मुलं होती, त्यांनी या गाड्यांची तोडफोड केली आहे। 2 ते 3 दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलांमध्ये खरं तर 2 गट आहेत अल्पवयीन मुलांचे, त्यांच्यामध्ये भांडणं झाली होती काही किरकोळ कारणावरून आणि त्या भांडणातून या मुलांनी ही सगळी तोडफोड केली आहे। त्या परिसरातली आपली दहशत कमी होत आहे असं समज करत या अल्पवयीन मुलांनी आपल्यासोबत का वाद घातला, का भांडणं केली, हा सगळा राग मनात जाऊन त्यांच्या कॉलनीमध्ये जाऊन जवळपास 5 ते 6 वाहनांची तोडफोड केली आहे। आणि एवढंच नाही सुवर्णा, जी अल्पवयीन मुलं येत आहेत आपल्याला व्हिडिओ दिसत आहेत, शिवीगाळ करतायत, स्थानिक नागरिकांना धमकावतायत आणि या परिसरात आमची दहशत आहे म्हणून आम्ही गाड्यांची तोडफोड करणार, आम्ही तिथले दादा, असं देखील त्या व्हिडिओत एका ठिकाणी ऐकू येतंय। की सगळी अल्पवयीन मुलं आहेत। आता यापैकी 3 जी अल्पवयीन मुलं आहेत त्या सगळ्यांना कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या सगळ्या प्रकरणातील जे कोणी अल्पवयीन असतील किंवा जे आरोपी असतील इतर यांना भडकवणारे किंवा यांना ज्यांनी हतियार पुरवलं, कारण 1 ते 2 मुलाच्या हातात कोयते देखील दिसत आहेत जे गाड्यांची तोडफोड करण्यासाठी वापरलेले आहेत। पोलिसांकडून सांगण्यात आले की या अल्पवयीन मुलांना ज्यांनी हे सगळे कोयते वगैरे दिले त्यांना सुद्धा या गुन्ह्यांमध्ये आरोपी करून आम्ही कारवाई करू आणि बाकीच्या 6 जणांचा शोध पोलिसांना जातोय। पण कोंढवा परिसरात गेल्या महिन्याभरात ही तिसरी घटना आहे ज्यामध्ये तोडफोड गाड्यांची जी आहे ते आणि दहशत माजवण्यासाठी हा केवळ प्रकार केला जातोय। सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अभिजित।